नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। आज आपण मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी करणार आहोत। अजिबात तुपाचे मोहन न वापरता तेलाचे मोहन वापरून शंकरपाळी करणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये 1 कप साखर घेतलेली आहे, त्याच कपाने 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच कपाने पाऊण कपाला थोडंसं कमी तेल घेतलेलं आहे। आता गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला ही साखर या पाण्यामध्ये पूर्ण अशी विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळल्यानंतर हे पाणी पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे रवा घालत आहे। रवा घातल्यामुळे शंकरपाळी आपली रवाळ तर होतीलच, शिवाय ती खुसखुशीत सुद्धा होतील। आता त्याच कपाने सुरुवातीला मी 3 कप मैदा घालत आहे। 3 कप मैदा घातल्यानंतर आपण असं याला मिक्स करून घेऊयात। याला फार आपल्याला जोर द्यायचा नाही, असेच अल्लाद याला मळून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये जितका बसेल तितका आपल्याला मैदा घालायचा आहे। इथे मी अजून हा 4था कप मैदा घालत आहे। आता हा मैदासुद्धा आपल्याला अल्लाद हातानेच असा मळून घ्यायचा आहे। अल्लाद हाताने ही कणिक मळल्यामुळे या शंकरपाळ्याला मस्त लेयर सुटतात। आता याच्यामध्ये आपल्याला अजून मैदा घालावा लागणार आहे। इथे मी पुन्हा अर्धा कप मैदा घेतलेला आहे, तो थोडा थोडा घालून आपण ही कणिक मळून घेऊयात। आता सुरुवातीलाच मी काय केलेलं आहे, कढईमध्येच साखरेचं पाणी करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच हे शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे। अजिबात भांड्यांचा फापड पसारा केलेला नाही। इथे बरोबर 4.5 कप मैदा आपल्याला लागलेला आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ भिजवलेलं आहे। 5 मिनिटं हे पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे। आता या भिजवलेल्या पिठातून 2 पोळीला लागतो इतका आपल्याला याच्यातून गोळा घ्यायचा आहे आणि तो पातळ लाटून घ्यायचा आहे। लाटताना आपल्याला कोरड्या पिठाची अजिबात गरज पडत नाही, अगदी ही पोळी व्यवस्थित लाटल्या जाते। लाटल्यानंतर अशा पद्धतीचा रोल करायचा आहे आणि पुन्हा याला गोल करून लाटून घ्यायचं आहे। लाटताना आता आपल्याला ही पोळी थोडीशी जाडसर लाटायची आहे, साधारण पाव इंच इतकी। आता पोळी लाटल्यानंतर हिला चौकोन आकार द्यायचा आहे, म्हणजे शंकरपाळी आपली व्यवस्थित चौकोन होतात। त्याच्या कडा पूर्ण अशा कापून घ्यायच्या आहेत आणि याला चौकोन आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने शंकरपाळी तुम्हाला जास्त जाड आवडत असल्यास तुम्ही अजून पोळी थोडीशी जाड ठेवू शकता। आता इथे पोळीला व्यवस्थित चौकोन आकार दिलेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे याचे काप करून घ्यायचे आहेत। मी याचे काप अगदी चौकोन करत आहे आणि थोडेसे मोठे करून घेत आहे, छान दिसतात मोठे सुद्धा। अशाच पद्धतीने मी अजून शंकरपाळी करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवणार आहे। आता शंकरपाळी पूर्ण लाटून झालेली आहे आणि तेल गरम करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आता आपल्याला लहान करायची आहे। सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि शंकरपाळी सोडून घ्यायचे आहेत। शंकरपाळी तळताना सुरुवातीला ती थोडीशी खालून लालसर होऊ द्यायची आहे, नंतरच त्याला पलटायचं आहे, नाहीतर त्याचे तुकडे पडतात। आता इथे शंकरपाळी पहिली बॅच आपली तळून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता ही शंकरपाळी चांगली दुप्पट ते तिप्पट फुललेली आहे। आता शंकरपाळीचा दुसरा प्रकार पाहूयात। त्यासाठी इथे मी 2 पोळ्यांचा उंडा घेतलेला आहे। आता या उंड्याची आपण पातळ पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटून झाल्यानंतर यावर मी कोरडा मैदा असा भुरभुरणार आहे। मैदा थोडासा जास्त लावायचा आहे आणि व्यवस्थित पोळीला असा पसरून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तशाच पद्धतीने रोल करायचा आहे। हा रोल तयार झाल्यानंतर याला गोल आकार द्यायचा आहे आणि याची जाडसर पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। या शंकरपाळ्यांमध्ये मी तेलाचे मोहन घातलेले आहे। तुम्हाला तुपाचे मोहन आवडत असल्यास तुम्ही तुपाचे मोहनसुद्धा घालू शकता, परंतु प्रमाण हेच घ्या। अगदी योग्य प्रमाण आहे आणि शंकरपाळीसुद्धा मस्त होतात। आता ही पोळी लाटून झालेली आहे। अशा पद्धतीने इतकी जाड आपल्याला ठेवायची आहे। याला चौकोन आकार द्यायचा आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे याचे काप करून घ्यायचे आहेत। आता हे शंकरपाळ्या आपण तळल्यानंतर
याला लेअर्स मात्र भरपूर सुटतील. म्हणून मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे इथे शंकरपाळे दाखवलेले आहेत. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही करू शकता. शंकरपाळी कट करण्यासाठी तुम्ही पिझ्झा कटर वापरू शकता किंवा आपण करंज्याला जो चमचा फिरकीचा वापरतो तो सुद्धा वापरू शकता. नाहीतर असे चाकूनीसुद्धा तुम्ही कट करू शकता. आता इथे तेल तापलेलं आहे. हे शंकरपाळे आपण तळून घेऊयात. तळताना थोडेसे याला सुरुवातीला तळू द्यायचे आहेत आणि नंतरच याला झाऱ्या लावायचा आहे, नाहीतर याचे तुकडे पडतात. शंकरपाळी तळण्यासाठी सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस हा मध्यम करायचा आहे. जर मोठ्या गॅसवर शंकरपाळी तळली तर मध्ये कच्ची राहतात आणि वरून चांगली तळल्या जातात, आणि लहान गॅसवर तळली तर शंकरपाळी जास्त तेलकट होतात. इथे पाहू शकता शंकरपाळी छान तळल्या गेली आहे. मस्तपैकी याला लेअर्ससुद्धा सुटलेले आहेत. अशाच पद्धतीने इथे मी बाकीची शंकरपाळी तयार करून घेत आहे. दोन्ही पद्धतीचे शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत. इथे आपले खूप सोप्या पद्धतीने भरपूर लेअर्स आणि खुसखुशीत आपले शंकरपाळे तयार झालेले आहेत. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.